आपण बघितला असेल दादा, काही मागच्या 8-10 महिन्यामध्ये या ठिकाणी कुठेतरी आमच्या बीड जिल्ह्याची गुन्हेगारी प्रवृत्तीचा जिल्हा म्हणून ओळख व्हायली आहे. पण ते काही गुन्हे घडतात, जे काही पुनरावृत्ती या ठिकाणी आमची बदनामी बीड जिल्ह्याची होते, ती फक्त तुम्ही जर तपासून पाहिलं तर विशिष्ट भागात होतीये. सुंदरराव साहेबापासून असेल, इतिहासात आमदार झालेले असतील आणि आदरणीय प्रकाशदादा असतील. तुम्ही जर बघितलं तर माजलगाव मतदारसंघात कसल्याही प्रकारची असले गुन्हेगार प्रवृत्ती असेल तर कुणी असेल, कुठल्याही पक्षात असेल, कधी आम्ही या ठिकाणी याला समर्थन आणि पाठिंबा दिला नाही. कारण की गुन्हेगारी प्रवृत्ती करत असताना त्याच्या पाठीशी आपण कशा पद्धतीने निर्णय घेतो, कशा पद्धतीने ती हाताळतो, त्या पद्धतीवर या सगळ्या गोष्टीचं वाढ होते का ती कुठेतरी थांबते. ह्याचा तालुका काही लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक या ठिकाणी लहान केला आणि आमच्या तालुक्याचा विकास आहे त्या जागेवर थांबला. दादा, आपण म्हणतात महाराष्ट्रभर की भाषण ठोकून आणि बोलून लोक आपली होत नसतात, 2 शिट्ट्या 2 टाळ्या आणि जय जयकार करून माणसं आपली कमवत नसतात. परंतु जे सुखादुखाला आणि सार्वजनिक प्रश्नाला रात्रंदिवस स्वतःला आपल्या आयुष्याचं आणि समाजाचं देणं लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतात, त्या लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा निवडून येत असतात. पाठीमागच्या इतिहासावर आणि तुमच्या कुणाच्या ह्याच्यावर आता इथपर्यंत जनता दूध खुळी राहिली नाही. दादा, या वडवणी शहराचं एक इतिहास थोडा 2 मिनिटात सांगतो. या वडवणी शहराची पसंती आणि एक ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर टेरिकॉटचं हब म्हणून होती. कालांतरानं ह्या बदलत्या युगात आम्ही मागे पडलो आणि पूर्ण हातमाग व्यवसाय या ठिकाणी आमचा बंद पडला. परंतु 1999ला ह्या वडवणी शहरात पहिल्यांदा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आले असतील आणि आमचे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी हा वडवणी तालुक्याची निर्मिती केली. परंतु नंतर काही भारतीय जनता पार्टीचे मुंडे साहेब सत्तेत आले नाही. नंतर मग कुठंतरी आमचा तालुका काही लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक या ठिकाणी लहान केला आणि आमच्या तालुक्याचा विकास आहे त्या जागेवर थांबला. दादा, आमचं भाग्य लागतंय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कर्तबगार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तुम्ही या ठिकाणी आपण उपस्थित आहेत. तुमचे पाऊल ह्या वडवणी शहराला तालुक्याला आज लागलेत. ह्या पाऊल सोन्याचे पाऊल ठरून येणाऱ्या भविष्यात आमच्या वडवणी धारूर तालुक्याचा, माजलगावचा विकास तुमच्या मार्फत होण्याची अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे. कारण अपेक्षा माणूस कुणाकडून करतं? महाराष्ट्रभरात आजही दादा बारामतीची ओळख दिली जाते विकासाच्या बाबतीत. कारण तेवढं ग्राउंडवर काम तुम्ही या ठिकाणी करताय. आजपर्यंत तुम्ही आज कंटिन्यू उपमुख्यमंत्री म्हणून, म्हणजे आम्हालाही मोजता येईना इतक्या वेळेस आपण उपमुख्यमंत्री आहात. माझ्या अगोदर आदरणीय अध्यक्षांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात की आपण पुढच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री व्हावं. पण एवढं कार्यकर्त्याचं काम आहे. कार्यकर्ता म्हणून तुम्ही जो आदेश देताल त्या आदेशाप्रमाणे काम करू. निर्णय काय घ्यायचा हे दादाचा कुणी आपण ठरवू शकत नाहीत. पण दादा, तुमची काम करण्याची पद्धत जी आम्हाला भावते, कारण की ज्या पद्धतीनं तुमच्या भेटीसाठी 7:30 वाजता आमच्या सारख्या तरुणांना आता परिस्थिती अवघड आहे. राजकारणात काय, समाजकारणात काय, कुठल्याही क्षेत्रात तुमची काम करण्याची जी लकब आहे की आता वाटत नाही तुमच्या नंतरची पुढची पिढी आमच्यासारखी नाव स्वतःच घेतलं तरी हरकत नाही. कारण की स्वतःपासून सुरुवात की ज्या पद्धतीने आदरणीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब असतील आणि अवघ्या महाराष्ट्रावर सगळी आमदार मंडळी सांभाळायची म्हणजे काही इतकं सोपं काम नाही. ती सगळी आमदार मंडळी, कार्यकर्ते, सर्वसामान्य सुतासारखी सरळ सांभाळायची काम या महाराष्ट्रात जर कुणी या इतिहासात करून दाखवलं असेल तर ते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी करून दाखवलं. आपण बघितलं असेल दादा की काही मागच्या 8-10 महिन्यामध्ये या ठिकाणी कुठेतरी आमच्या बीड जिल्ह्याची गुन्हेगारी प्रवृत्तीचा जिल्हा म्हणून ओळख व्हायली आहे. पण ते काही गुन्हे घडतात, जे काही पुनरावृत्ती या ठिकाणी आमची बदनामी बीड जिल्ह्याची होते, ती फक्त तुम्ही जर तपासून पाहिलं तर विशिष्ट भागात होतीये. सुंदरराव साहेबापासून असेल, इतिहासात आमदार झालेले असतील आणि आदरणीय प्रकाशदादा असतील. तुम्ही जर बघितलं तर माजलगाव मतदारसंघात कसल्याही प्रकारची असले गुन्हेगार प्रवृत्ती असेल तर कुणी असेल, कुठल्याही पक्षात असेल, कधी आम्ही या ठिकाणी याला समर्थन आणि पाठिंबा दिला नाही. कारण की गुन्हेगारी प्रवृत्ती करत असताना त्याच्या पाठीशी आपण कशा पद्धतीने निर्णय घेतो, कशा पद्धतीने ती हाताळतो, त्या पद्धतीवर या सगळ्या गोष्टीचं वाढ होते का ती कुठेतरी थांबते, ह्या पद्धतीने होते. पण दादा, जशी तुमच्यावर पुण्याची जबाबदारी तशी आता ह्या बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आता लहान मोठं मला तुमच्याकडून काही मागायचं नाही. कारण की मी काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पक्ष बदलला म्हणजे काय कुला आम्हाला घराला दोघांना बापल्याकाला पाहिजे म्हणून नाही. कारण की आजपर्यंत काम करत असताना दादा, ज्या काही निवडणुका लढवल्या असतील, जे काही काम केलं असेल ते पक्षासाठी, नेत्यासाठी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी केलंय. तेच काम
आज आम्ही या ठिकाणी पक्षासाठी, नेत्यासाठी आणि या ठिकाणी तुमच्या समोर बसलेले सामान्य लोक असतील किंवा या ठिकाणी व्यासपीठावर बसलेली सर्वसामान्य या ठिकाणी नेते मंडळी असतील यांच्यासाठी करणार आहेत। मंत्री पंकजा मुंडे यांची साथ सोडत माजलगाव मतदारसंघातील मुंडे पिता पुत्रांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश झाला। यामुळे आता पंकजा मुंडे यांची अडचण वाढणार। गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ते पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले। तसेच राजाभाऊ मुंडे हे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहिलेले आहेत। बँकेतील आर्थिक अनियमितता प्रकरणी आणि बनावट संस्थांच्या कर्ज वाटप केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणी ते 2 वर्ष तुरुंगात होते। तर राजाभाऊ मुंडे यांचा मुलगा बाबरी मुंडे हे वडवणी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आहेत। बाबरी मुंडे यांनी माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती। त्यांना 18,000 मते मिळाली होती। दरम्यान या पक्षप्रवेशामुळे माजलगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित मानलं जात आहे। तर पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। तसेच या पक्षप्रवेशापूर्वी बाबरी मुंडे यांनी मनातील खदखद प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली। स्थानिक लेवलच्या निवडणुकीमध्ये नेते आणि पक्ष लक्ष घालत नसल्यामुळे आपण पक्ष सोडत असल्याचं मुंडे म्हणाले। पक्षासाठी खूप कामं केले। संघर्षाच्या काळामध्ये आम्ही पक्षासोबत राहिलो, एकनिष्ठ काम केलं। मात्र एकनिष्ठ काम करूनही न्याय मिळत नसेल तर पक्षात थांबून उपयोग काय, असं बाबरी मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तसेच बीड जिल्ह्याचा विकास खुंटत जात आहे आणि या जिल्ह्यावर आता अजित पवार यांनी लक्ष घातलं आहे। म्हणून आम्ही भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या सोबत जात आहे। मला पंकजा मुंडे बद्दल काही बोलायचं नाही। मी त्यांची साथ सोडून दुसरीकडे जात आहे म्हणून साधा त्यांनी मला फोन देखील केलेला नाही। आमदार प्रकाश सोळंके हे आमच्या माजलगाव मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जाहीर प्रवेश करत आहोत। संघर्ष काळात पक्षासाठी एकनिष्ठपणे काम केले, पण पक्ष आणि नेत्यांकडून स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं। न्याय मिळत नसेल तर अशा पक्षात राहण्यात अर्थ नाही, अशी खदखद बाबरी मुंडे यांनी बोलून दाखवली। त्याचबरोबर धनंजय मुंडे हे पालकमंत्री नाहीत आणि मतदारसंघाशी संबंधही नाही। याविषयी खुद राजाभाऊ मुंडे यांनी म्हटलेलं आहे की त्यांचे फोटो लावण्याचे काही कारण नाही। जर ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असते तर नक्कीच त्यांचा फोटो बॅनरवर लावण्यात आला असता। मात्र ते पालकमंत्री नाहीयेत आणि त्यांचा आमच्या माजलगाव मतदारसंघात काहीच संबंध नाही, म्हणून त्यांचे फोटो लावणे आवश्यक वाटले नाही, असे राजाभाऊ मुंडे यांनी बोलताना सभेमध्ये म्हटलेलं आहे। तर बाबरी मुंडे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।